गेल्या मंगळवारपासून जवळजवळ 8 दिवस झाले आपण गेस्ट लेक्चर चालू केले. शिक्षक आपण बोलवतोय, एक्सपर्ट शिक्षक तसेच आपल्यातील शिक्षक असं दोन्ही मिळून आपण लेक्चर चालू केले आहेत. समजते चांगलं. आता वेगळे शिक्षक असतात, नवीन शिक्षक असतात, त्यांच्या नवीन आयडिया असतात ते असतात. 8 दिवस तुमची संख्याही चांगली होती, तुम्ही शांतताही चांगली, शिस्त पाहिलेली, शांत जाऊन तुमची होती, शिस्त दाखवलेली आहे. कालच्या जे मोडून सर होते काल त्यांनी आश्चर्य. मग आपण पूर्ण पुस्तक आहे ते बघणार आहोत. त्यामुळे पुस्तक तुमच्या समोर पाहिजे. विज्ञान फळचं पुस्तक पुढे घ्यायचं आहे. तुम्हाला आराखडा जो आहे, कृती आराखडा, तो सगळा पाठ झालेला आहे. घेणार आहोत. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे तुम्हाला चांगलं पाठ झालेलं आहे. थोडंसं त्याच्यावरती आपण बघूया. क्वेश्चन फर्स्ट जो आहे तो ए हा काय असतो तुम्हाला माहिती आहे. काय असतो किती मार्काचा असतो. फर्स्ट बी काय असतो सगळं मॅडमने तुम्हाला सांगितलेलं आहे. क्वेश्चन 2 ए हा सायंटिफिक रिझन असतो. क्वेश्चन 2 बी हा जो आहे तो आन्सर द फॉलोइंग किंवा प्रश्नांची उत्तरे द्या हाही 2-2 मार्काचा 6 मार्काचा प्रश्न असतो. आणि प्रश्न दुसरा आहे तो आन्सर द फॉलोइंग किंवा प्रश्नांची उत्तरे द्या हा 8 पैकी 5 प्रश्न सोडवायचे असतात आणि 3 मार्काचा प्रत्येकी 3 मार्काचा प्रश्न असतो. आणि क्वेश्चन 14 जो आहे तो मोठा प्रश्न आपल्याला असतो. प्रत्येकी 5 गुणांसाठी 2 प्रश्न दिलेले असतात. त्यातील कोणताही एक प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो. हा आराखडा तुमच्या डोक्यामध्ये व्यवस्थित सायन्सचा बसलेला आहे. याच्यावरती तुम्ही 2 सराव दिलेले आहेत, त्यामुळे तो तुम्हाला माहित आहे. आता आपण प्रत्येक चॅप्टरच्या वेटेज आणि त्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे याचा थोडासा उहापोह करूया. बघा, चॅप्टर पहिला जो आहे गुरुत्वाकर्षण, पुस्तक करायचं सगळ्यांनी. ग्रॅव्हिटेशन हा जो चॅप्टर आहे तो 3 गुणांचा आहे आणि ऑप्शनल सहित 5 गुणांचा आहे. हे तुम्हाला चांगलं माहित आहे. बरोबर. ग्रॅव्हिटेशन हा जो चॅप्टर आहे तो 3 गुणांचा आहे आणि ऑप्शनल सहित 5 गुणांचा हा चॅप्टर आहे. आता या चॅप्टर मध्ये सगळ्यात महत्वाचं किंवा आकृती मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि नियम लिहिताना आम्ही पेपर तपासताना बघितलेले आहेत. नियम लिहिताना पहिल्या जे 4 शब्द असतात ते व्यवस्थित लिहितात आणि राहिलेलं तुमचं पाठ नसतं किंवा गडबड करता आणि शेवटचं महत्वाचे शब्द काढतात. नियमाला चालणार नाही. लॉ जो आहे तो व्यवस्थितच लिहिला गेला पाहिजे, त्याला पर्याय नाही. त्यामुळे तो व्यवस्थित पाठ करायचा आहे. आकृती बघायची आहे. काही वेळेला त्याच्यावरती तुम्हाला आकृती दिली जाईल आणि का याच्यावरून आकृतीवरून नियम लिहा असाही प्रश्न दिला जातो. त्यामुळे व्यवस्थित करायचं आहे. आकृतीची तयारी करायची. नियम लिहा म्हटल्यावर जर नियम लिहायचा आणि सिद्ध करावं सांगितलं तर मात्र तुम्हाला ती आकृती काढून ते दाखवावं लागेल. त्यामुळे इतकं बारकाव्यानं प्रश्न काय विचारलेला आहे तो प्रश्न समजून घ्यायचा आणि त्यानुसार उत्तर मिळणं अपेक्षित आहे. त्यानंतर या चॅप्टरमध्ये टीच्या मूल्यात होणारे बदल, टीच्या मूल्यात होणारे बदल म्हणजे व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी हा जो क्वेश्चन आहे 3 मार्काला प्रश्न पडतो. व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी इथं 3 मुद्दे आहेत. चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, चेंज विथ हाईट अँड चेंज विथ डेप्थ. हे 3 मुद्दे तुम्हाला तिथं नमूद करणं आवश्यक आहे. आणि जर 3 मार्काचा प्रश्न आला तर सरफेस इक्वेटरवर किती आहे, त्यानंतर पोलला किती असतो, जीची किंमत हे त्या मुद्द्यात घ्यायचं आहे.
चेंज विथ हाईटनुसार कसं जी व्हॅल्यू डिक्रीज होते ते घ्यायचं आहे आणि चेंज विथ डेथ जसं आपण पृथ्वीच्या डेथ मध्ये जातो तशी व्हॅल्यू कशी होते डिक्रीज होते हे वाक्य तिथं नमूद करणं गरजेचं आहे. नुसतं 3 मुद्दे लिहिले की तुम्हाला 3 मार्क दिले जात नाही हे एवढं लिहिणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. त्यामुळे पुस्तक तुम्ही हाताळलं पाहिजे. त्यानंतर या चॅप्टर मध्ये आपल्याला मुक्त पतन आहे म्हणजे फ्री फॉल आहे आणि त्याचप्रमाणे एक्सेस व्हेलॉसिटी यामध्ये फारसा गोंधळ होऊ शकत नाही. पाठ केलेलं तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहू शकतं. त्यामध्ये 3च्या आणि अगदी ऑप्शन सहित 5च्या 5 मार्क तुम्हाला मिळू शकतात. इतकं व्यवस्थित तुम्हाला घेतलं असेल लॉ आहे किंवा सगळे नियम असल्यामुळे जर तुमचा अभ्यास व्यवस्थित झाला असेल तर याचे सगळे मार्क तुम्हाला मिळू शकतात. त्यानंतर आपण दुसरा जो चॅप्टर आहे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा जो 2 नंबरचा चॅप्टर आहे. हा चॅप्टर आहे तो तुम्हाला 4 गुणांसाठी आहे आणि ऑप्शनल सहित याच्यावरती तुम्हाला 6 मार्काचे प्रश्न पडतील. पिरियडिक क्लासिफिकेशन याच्यामध्ये जे लॉ आहेत डोबेरायनरचे क्रिकेट म्हणजे डोबेरायनर स्ट्रेट्स त्यानंतर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह हे जे नियम आहेत हे 1 मार्काला याच्यावरती तुम्हाला डेफिनेशन किंवा लॉ घ्यायला विचारले जातील. त्यानंतर मेंडेलिव्हची आवर्त सारणीचे गुण किंवा त्रुटी हा जो प्रश्न आहे हा क्वेश्चन आहे. मेंडेलिव्ह आवर्त सारणीचे गुण आणि त्रुटी मेरिट्स किंवा डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल हा प्रश्न क्रमांक 2 ब मध्ये म्हणजे 2B मध्ये किंवा क्वेश्चन 3 मध्ये हा प्रश्न पडू शकतो. त्यामुळे लिहिताना तुम्हाला बघा प्रश्न 2 मध्ये आले आणि डिमेरिट्स आणि मेरिट्स हे तुम्हाला व्यवस्थित लिहिता आले पाहिजेत. तिकडलं आपल्याला काय वाटते ते घ्यायचं नसतं. सायन्सला तुम्हाला दुसरा काही एक्सक्यूज नाही. पुस्तकात जे दिलेलं आहे तेच घ्यायचं आहे. मेरिट्स जी आहेत मेंडेलिव्हची मेरिट्स आहेत तेच घ्यायचे आहेत आणि डिमेरिट्स जी दिलेली आहेत बघा मेरिट्स मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण किंवा त्रुटी मेरिट्स आणि डिमेरिट्स गुण आहेत ते तुम्हाला 3 गुण दिलेले आहेत आणि त्रुटी ज्या दिलेल्या आहेत ते एकूण 4 त्रुटी दिलेल्या आहेत. ह्या जे विचारलेले आहेत मेरिट्स विचारले असतील तर मेरिट्स पुस्तक घ्यायचे आहेत आणि डिमेरिट्स विचारले असतील तर डिमेरिट्स घ्यायचे आहेत. जे विचारलेले पिरियड्स आहेत किंवा ग्रुप्स आहेत यांचे अगदी डेफिनेशन 1 मार्काला तुम्हाला पिरियड्स आणि ग्रुप्सच्या डेफिनेशन विचारले जातात. फर्स्ट क्वेश्चन मध्ये पासून ते 5 मार्काच्या प्रश्नापर्यंत याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा जो पॉइंट आहे ऑर्डर पिरियडिक टेबल हा तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वरूपांवरून गिव्ह सायंटिफिक रिझन मध्ये तुम्हाला प्रश्न पडू शकतात. बघा इलेक्ट्रॉन स्वरूप मग त्यामध्ये गडामध्ये वरून खाली येत असताना किंवा डावीकडून उजवीकडे जात असताना हे जे प्रश्न आहेत किंवा त्याच्याच प्रमाणे बघा आपण क्वेश्चन बघितलेले आहे गिव्ह सायंटिफिक रिझनला मेटॅलिक कॅरेक्टर goes on decreasing while going from left to right in period. त्याचप्रमाणे atomic radius from increasing down a group. Elements belonging to the same group have the same valency. हे जे काही प्रश्न आहेत ह्या गिव्ह रिझन असतील किंवा तुम्हाला एखादं शॉर्ट नोट्स विचारले जाते किंवा याच्यावरती अगदी 5 मार्काचा म्हणजे 1 मार्काचा 2 मार्काचा गिव्ह रिझनचे दोन्ही प्रश्न फर्स्ट A, B किंवा 3 मार्काचा किंवा 5 म्हणजे हे सगळं याच्यामध्ये प्रश्न पडू शकतात. त्यामुळे हा जो व्यवस्थित प्रकार करायचा आहे प्रश्न प्रकार करायचे आहे. इलेक्ट्रॉन स्वरूप दिलं जाईल तुम्हाला काही वेळेला किंवा कृती त्याची दिली जाईल. तुम्हाला एक्सरसाइज मध्ये एक क्वेश्चन दिलेला आहे बघा
एक्स हा एक मूलद्रव्य आहे आणि त्याची इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन दिलेलं असतं. त्याच्यावरून काही 3 प्रश्नांची वेगवेगळे दिले जातात 3 मार्कासाठी किंवा 1 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी. त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपावरून त्याच्या ॲटॉमिक नंबर तुम्हाला शोधावा सांगतात. त्यानंतर तो ॲटम्स कुठला आहे ते. अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न याच्यावरती दिले जातात. तुम्हाला 20 पर्यंतचे पहिल्या 1 ते 20 पर्यंतच्या मूलद्रव्यांचे अणूंचं पाठ असणं गरजेचं आहे. त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूप पण तुम्हाला ते आलं पाहिजे. आणि ती नावं म्हणजे 11 नंबर घेतला ॲटॉमिक नंबर तर कोण असणार आहे, कुठला ॲटॉम असणार आहे, कुठला असणार आहे, सोडियम असणार आहे. 12 घेतला तर कुठले असणार आहे, मॅग्नेशियम असणार आहे. 13 घेतला तर कोण असणार आहे, ॲल्युमिनियम असणार आहे. हे सगळं तुम्हाला तिथं आलं पाहिजे. आणि मग त्यात हे एवढं जर येत असेल तर प्रश्न किती वेगळे विचारले तरी तुम्हाला उत्तर द्यायला काही अडचण येणार नाही. त्यामुळे त्या पद्धतीची तुम्ही तिथं तयारी करायची आहे. अगदी व्हॅलन्सी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी माहित पाहिजे. प्रत्येक पिरियड आणि कॉलमच्या व्हॅलन्सी ज्या आहेत, ग्रुप कॉलम जे आहे त्या कॉलमच्या तुम्हाला व्हॅलन्सी या फर्स्टची व्हॅलन्सी किती आहे, सेकंडची व्हॅलन्सी किती आहे ते माहित असते. त्याप्रमाणे ते लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक ॲटॉमिक त्याचे ग्रुपची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्यानंतर व्हॅलन्सी, ॲटॉमिक साईज आहे. या ॲटॉमिक साईज आणि त्याचे मेटॅलिक कॅरेक्टर ह्या म्हणजे 2 प्रश्न आहेत. ॲटॉमिक साईज वरतीच मेटॅलिक कॅरेक्टर्स अवलंबून असतात. हे जर 2 होते तुम्हाला व्हॅलन्सी ते जर झालं तर याच्यावरती गिव्ह रिझन असेल किंवा इथं कुठलाही प्रश्न आला जास्तीत जास्त गिव्ह रिझन वरती याच्यावरती प्रश्न पडला जातो. त्यानंतर मेटल्स आणि नॉन मेटल्स यांचे गुणधर्म जे आहेत कॅरेक्टर्स ते तुम्हाला 2 मार्काला पडू शकतात. मेटलचे कॅरेक्टर्स आहेत किंवा नॉन मेटलचे आहेत. त्यानंतर कृतीयुक्त प्रश्नाची तयारी मग सांगितल्याप्रमाणे खाली तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वरूप दिलं जाईल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं जाईल आणि त्याच्यावरून तो मेटल्स किंवा नॉन मेटल्स आहे का, मेटल्स ॲटमचं नाव विचारलं जाईल. त्यानंतर कोणत्या पिरियडमध्ये आहे, त्यानंतर कोणत्या कॉलममध्ये आहे, त्यांची व्हॅलन्सी काय आहे, त्याची जर गुणागोलची अभिक्रिया तुम्हाला एखादे विचारले असेल अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न याच्यावरती विचारले जातात. अशा प्रकारे या चॅप्टरवरती तुम्हाला प्रश्न जे आहेत जास्तीत जास्त आपण एक्सरसाइज वरती भर द्यायचा आहे. एक्सरसाइज वरती भर देऊन जास्त प्रश्नांचा सराव करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा जो चॅप्टर आहे रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे हा जो चॅप्टर आहे, केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर तुम्हाला 4 मार्काला आहे आणि ऑप्शनल सहित 6 मार्काला हा प्रश्न पडतात. आता याच्यामध्ये रासायनिक समीकरण म्हणजे काय हा साधा प्रश्न असतो पण आपल्याला त्याचं व्याख्या सुद्धा येत नाही. केमिकल इक्वेशन म्हणजे काय, आता या केमिकल रिएक्शन जे आहे याचं रायटिंग ऑफ केमिकल इक्वेशन हा अगदी 5 मार्काला सुद्धा प्रश्न पडू शकतो. जास्तीत जास्त प्रश्न 3रा आणि प्रश्न 2ऱ्यामध्ये याचा प्रश्न विचारले जातात. रायटिंग केमिकल इक्वेशन, त्यानंतर कसा राईट करायचा आणि त्याचे कोणते नियम आहेत हे आपल्याला एखादं एक्झाम्पल करून घेऊन हा प्रश्न पूर्ण करायचा आहे. जे तुम्हाला सोपं वाटते ते एक्झाम्पल घ्या. मला जास्त कॉन्फिडन्स आहे, मला समीकरण संतुलित करता येतात, कुठलंही घ्यायला येतं, याच्यापेक्षा आपल्याला जे सोपं आहे आपल्या हातातून गेलेलं आहे त्याचा सराव जास्त झालेला आहे ते एक्झाम्पल इथं घ्यायचं आहे. क्वेश्चन हा जो प्रश्न आहे तो क्वेश्चन 2B मध्ये 2 मार्काला किंवा प्रश्न 3ऱ्यामध्ये तुम्हाला 3 मार्काला प्रश्न पडू शकतो. त्यानंतर
म्हणजे तुम्हाला बॅलन्स करायला हाही प्रश्न तुम्हाला 2 मार्काला पडतो. बॅलन्स करणे यासाठी तुम्हाला जे काही दिलेलं समीकरण असेल, मग ते तुम्हाला शाब्दिक दिलं असेल किंवा समीकरण स्वरूपात दिलं असेल, तर त्या ठिकाणी बघायचं आहे आपल्याला अभिक्रिया कारके कोणती आहेत, उत्पादिते कोणती आहेत आणि त्यांच्यामध्ये ऍटमची संख्या, अणूंची संख्या दोन्हीकडली ही बरोबर आपल्याला करायची आहे. त्याप्रमाणे ज्या काही स्टेप्स येतील त्या स्टेपच्या साहाय्याने हे समीकरण संतुलित करून घ्यायचे आहे. त्यानंतर या चॅप्टर मधला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. आता कोणकोणते प्रकार आहेत तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत. किती प्रकार आहेत? टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शनचे पहिला कुठला आहे? कॉम्बिनेशन. दुसरा कुठला आहे? डिकॉम्पोजिशन. तिसरा, हे 4 प्रकार आहेत. आतला अगदी 1 मार्काच्या प्रश्नामध्ये तुम्हाला प्रकार ओळखायला विचारते किंवा प्रश्न दुसऱ्यामध्ये याच्यावरती प्रश्न तुम्हाला अभिक्रिया लिहा किंवा ओळखा, संतुलित करा, अशा प्रकारचा कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याप्रमाणे तुम्ही त्याची तयारी करायची. त्यानंतर उष्मादाही, उष्माग्राही, एक्झोथर्मिक आणि कुठला आहे? एंडोथर्मिक, याच्या एक्झाम्पल लक्षात ठेवायची आहेत आपल्याला. हे प्रश्न फर्स्ट बी मध्ये किंवा प्रश्न दुसऱ्यामध्ये बी मध्ये हा प्रश्न याच्यावरती विचारला जातो. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन, रासायनिक अभिक्रियेचा जो दर आहे, रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक, फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन, हाही प्रश्न 2 किंवा 3 मार्काला तुम्हाला पडू शकतो. याचे मुद्दे आणि त्याचं उदाहरण तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. अगदी नेचर असेल, त्याचं साईज असेल किंवा कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर, कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट वरती तुम्हाला मी सांगितलेलं आहे की अगदी पहिल्या ए मध्ये पासून ते तुम्हाला 2 मार्कापर्यंत प्रश्न याच्यावरती पडू शकतो. अगदी गाळलेली जागा सुद्धा त्याच्यावरती एखादी तुम्हाला विचारली जाऊ शकते. त्याप्रमाणे तुम्ही त्याच्या व्यवस्थित पुस्तक घेऊन कुठला कॅटॅलिस्ट कुठं वापरलेला आहे ते लक्षात ठेवायचं आहे. रिएक्शन, त्याच्यावरती तुम्ही मुद्दे जे काही दिले, नेचर ऑफ द रिएक्टन्स किंवा 3 मार्काला हा जर समजा प्रश्न आला, साईज दिली, कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर आणि कॅटॅलिस्ट, तर त्या ठिकाणी तुम्हाला एखादं उदाहरण प्रत्येक ठिकाणी लिहावं लागणार आहे. त्याचप्रमाणे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, ऑक्सिडीकरण आणि क्षपणच्या व्याख्या, यातली ऑक्सिडीकरणची व्याख्या तुम्हाला परीक्षेला कुठं ना कुठं तरी विचारतात. ऑक्सिडीकरण आहे, रिडक्शन, हाही प्रश्न दुसऱ्यामध्ये किंवा 1 मार्काचा ह्याच्यामध्ये फर्स्ट बी मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. यांच्या व्याख्या आहेत त्या, क्षपणची असेल याची. आणि सगळ्यात महत्वाचं परत तुम्हाला सांगितलेलं आहे, रेडॉक्स रिएक्शन हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. रेडॉक्स रिएक्शन हा प्रश्न जो आहे तो प्रश्न 3ऱ्यामध्ये जर पडला तर त्याची व्याख्या तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला एकूण 2 ते 3 उदाहरणं पुस्तकात दिलेली आहेत. त्यातलं कुठलं तरी एक उदाहरण घ्यायचं. म्हणजे ते कॉपर ऑक्साईड प्लस हायड्रोजन असेल, सल्फर, हायड्रोजन सल्फाईड प्लस सल्फर डायऑक्साईड, त्याच्यामध्ये पासून उत्पादित जे मिळतं आपल्याला प्रॉडक्ट, तो सल्फर प्लस वॉटर. ही अभिक्रिया लिहिल्यानंतर उदाहरण मी तुम्हाला दाखवते.
अभिक्रिया आपण रेडॉक्स अभिक्रिया म्हणून लिहिली, तर याच्यामध्ये ऑक्सिडीकरण कुठं झालेलं आहे आणि क्षपण कुठं झालेलं आहे, म्हणजे रिडक्शन कुठं झालेलं आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. ते तुम्हाला लिहायचं आहे 3 मार्काच्या प्रश्नामध्ये. कुठे ऑक्सिडीकरण झालेलं आहे मला सांगा. कुठे झालेलं आहे आणि इथं काय झालेलं आहे, ऑक्सिडेशन झालेलं आहे. ठीक आहे, बघा या पद्धतीनं तुम्ही कुठलंही एक उदाहरण, ऑक्साईडमधून ऑक्सिजन निघून गेलेलं आहे म्हणजे रिडक्शन झालेलं आहे, हे नोट करा. रिडक्शन रिॲक्शनच्या खाली आणि ऑक्सिडेशन रिॲक्शन मध्ये हायड्रोजन रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म वॉटर, हे खाली म्हणजे रेडॉक्स रिॲक्शनची व्याख्या द्या. त्याच्यानंतर ही अभिक्रिया द्या तिथं आणि मग ऑक्सिडेशन म्हणजे काय आणि रिडक्शन काय झालेलं आहे हे तिथं तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर याच्यावरती जे करोजन आहे याच्यामध्ये पुढचा जो मुद्दा आहे याची डेफिनेशन असेल करोजनची आणि रॅन्सिडिटी, हे जे आहे प्रश्न 1 किंवा 2 मार्काला याच्यावरती तुम्हाला विचारले जातात. करोजन आणि रॅन्सिडिटीवरती सगळ्यात जास्त तुम्हाला परत सगळ्यांनी सांगितले एक्सरसाइज वरती भर द्या पुस्तकातले. मग तुम्हाला पाठ नंबर 43 वरती डायग्राम दिलेले आहे बघा, आणि याच्यावरती तुम्हाला वेगवेगळे 3 प्रश्न, कृतीयुक्त प्रश्नामध्ये याच्यावरती वेगवेगळे 3 प्रश्न विचारले जातात. 3 मार्काला याच्यावरती प्रश्न पडू शकतात. त्यानंतर आपण पुढला चॅप्टर बघणार आहोत, विद्युत धारेचे परिणाम, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. हा जो चॅप्टर आहे तो 5 मार्काला आहे आणि ऑप्शनल सहित 7 मार्काला आहे. हा धडा जो आहे विद्युत धारेचे परिणाम हा 5 मार्काचा आहे आणि ऑप्शनल सहित त्याच्यावरती 7 मार्काचे डायग्राम विचारले जाते. डायग्राम मध्ये तुम्हाला काही वेळेला डायग्राम मध्ये काही भाग म्हणजे सेल असेल, की असेल, व्होल्टमीटर, एमीटर हे जोडायला सांगितले जातात. तर आकृती तुम्ही हाताने सराव करायची आहे, नुसती बघून तुम्हाला येत नाही. त्यामुळे हा 2 मार्काला प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे. याच्यामध्ये हिटिंग इफेक्ट मध्ये हा प्रश्न 2 कॉईल आहे याचे बल्बमध्ये ड्यू रिझनला प्रश्न पडू शकतो. त्याचप्रमाणे अतिभार जो आहे, अतिभार म्हणजे काय, केव्हा होतो, तो टाळण्यासाठी काय उपाय करायचे, या प्रकारचे प्रश्न तुम्हाला, म्हणजे शॉर्ट सर्किट म्हणजे काय, शॉर्ट सर्किट कशामुळे होतो आणि शॉर्ट सर्किट होऊ नये काय करायचं आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न टाकले जातात. त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या दिलेले आहेत आणि त्याचे युजेस दिलेले आहेत. त्या डायग्राम ज्या आहेत त्या व्यवस्थित बघायचे. जर मागच्या परीक्षेला आपल्याला ओळखायला आलं तर तसं तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. त्यानंतर याच्यावरती एक्झाम्पल आहे, या चॅप्टर मध्ये आपल्याला एक्झाम्पल आहे ते व्यवस्थित करायचे आहेत. त्यानंतर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, याच्यामध्ये आपल्याला जो नाल कुंतल आहे, सॉलिड लेन्स, भिंग व त्याचे उपयोग, हाही चॅप्टर आपल्याला 4 मार्काचा आहे आणि ऑप्शनल सहित 6 मार्काला आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहे. भिंग आणि त्याचे उपयोग, याच्यामध्ये लेन्स त्या कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स लेन्स ह्या अगदी 1 मार्काला कुठला भिंग आहे ओळखायला येऊ शकतं. किंवा आता सगळ्यात जास्त याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम आहेत. इमेज फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्स, त्याच्यासाठी जे लॉग दिलेले आहेत हे लॉग जर विचारले तर ते आकृती काढून तुम्ही लिहायचे आहेत. आणि तुम्हाला बाकीचे जे डायग्राम्स आहेत ते 6 डायग्राम्स आहेत आपल्याला. याच्यासाठी कॉन्व्हेक्स लेन्ससाठी
त्या 6 डायग्रामचा व्यवस्थित सराव करून घ्यायचा आहे. ज्यांना हा चॅप्टर आवडतो, ज्यांना डायग्राम जमतात, ज्यांना इतकं पास व्हायचं त्यांनी याच्याकडे फार लक्ष दिलं तरी चालेल. ह्या 6च्या 6 डायग्राम व्यवस्थित सराव करून घ्यायचे आहेत. पोझिशन ऑफ इमेज आणि त्याच्यावरून त्या आपल्याला नेमकं ऑब्जेक्टच्या पोझिशनवरून इमेज कुठे मिळणार आहे आपल्याला माहित होतं. त्याच्यानंतर कॉन्केव्ह साठी मात्र आपल्याला एकच डायग्राम आहे, ती एक केली की तुम्हाला म्हणजे कुठलाही प्रश्न आला तर एका डायग्रामवरती तुम्हाला त्याची इमेज आहे ते लहान असते, त्यानंतर नेचर आहे ते व्हर्च्युअल आणि इरेक्ट असते. फक्त कॉन्वेक्स मात्र प्रत्येक पोझिशननुसार त्याचं नेचर आहे ते बदलणार आहे, त्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित आलं. साइन कार्टेशियन आहे. तुम्ही एक्झाम्पल सोडवल्यानंतर नेमकं साइन कुठलं घ्यायचं, एक्झाम्पल सोडवत असताना मॅडमनी परवा सांगितलं की आपल्याला दिलेलं पहिल्यांदा इव्हन घ्यायचं आणि त्याचे चिन्ह जे आहेत, चिन्ह संकेत ते पहिल्यांदा देऊन घ्यायचे आहे, म्हणजेच आपलं एक्झाम्पल व्यवस्थित सुटणार आहे. आपण दुसरी किमती घेतल्या आणि त्याला चिन्ह संकेत जर दिले नाही, साइन दिले नाही व्यवस्थित, तर मात्र आपलं उदाहरण आहे ते सुटणार आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित करून घ्यायचं आहे. अगदी मॅग्निफिकेशन आहे, पॉवर ऑफ लेन्स आहे. हा तुम्हाला दुसरे फॉर्म्युले विचारले जातील. 2 मार्काला हा प्रश्न पडू शकतो. मॅग्निफिकेशनचा पॉवर ऑफ लेन्स आहे, कॉम्बिनेशन ऑफ लेन्स आहे आणि याच्यावरती एक्झाम्पल हे तुम्हाला येऊ शकतात. तुम्ही जर व्यवस्थित हे एक्झाम्पल केले तर तुम्हाला फारसे आवडत नाहीत. एकूण तुम्हाला ह्युमन आय आणि वर्किंग ऑफ इट्स लेन्स हा जो 5 मार्काला प्रश्न पडू शकतो आता आपल्याला आलेला होता. त्यामुळं डायग्राम आहे, परत डायग्रामचा त्याची नावं तुम्हाला व्यवस्थित देता आली पाहिजे. हे 11 जी दिलेली आहे तुम्ही ती पेन्सिलनं व्यवस्थित त्याचा सराव करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर याचे जे काही डिफेक्ट्स आहेत, या डिफेक्ट मधला एखादा डिफेक्ट परीक्षेला विचारला जातो. नियर साइडनेस किंवा फार साइडनेस किंवा दोन्ही मधला डिफरन्स तुम्हाला परीक्षेला विचारला जातो. महत्वाचा आहे. 3 मार्काचा याच्यावरती प्रश्न पडू शकतो. याच्या आकृत्या दिल्या जातील आणि तुम्हाला नेमकं हा कुठला डिफेक्ट आहे हे विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आकृत्या आणि त्याचा अभ्यास तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. नियर साइडनेस किंवा मायोपिया किंवा फार साइडनेस किंवा हायपर मेट्रोपिया या प्रकारे या डिफेक्ट्सवरती लक्ष द्यायचं आहे. हे तिन्ही मार्काला याचा एखादा प्रश्न तुम्हाला परीक्षेला पडणार हे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला सिंपल मायक्रोस्कोप आणि युजेस ऑफ लेन्स हा 2 मार्काला प्रश्न पडू शकतो. मग तो कॉन्केव्ह असेल कॉन्व्हेक्स असेल. युजेस ऑफ लेन्स याच्यावरती 1-2 4 लेन्सचे उपयोग आहेत ते लक्षात ठेवायचे. तुम्हाला लिहिता येते. याच्यावरती न्यू सायंटिफिक रिझल्ट्स आहेत. त्यामध्ये सिंपल मायक्रोस्कोप इज युज्ड वॉच रिपेअर्स. त्यानंतर वन कॅन सेन्स कलर्स ओनली इन ब्राईट लाईट. वी कॅन नॉट क्लिअरली सी एन ऑब्जेक्ट केप्ट ऑन डिस्टन्स लेस दॅन 25 सेंटीमीटर फ्रॉम द आय. हे काही न्यू सायंटिफिक रिझल्ट्स आहेत. आपण त्याचं बघितलेलं आहे. त्याच्यातला 2 मार्काला हे न्यू सायंटिफिक रिझल्ट्स येऊ शकतात. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे मेटलर्जी, धातू विज्ञान, हा जो चॅप्टर आहे हा 4 मार्काचा चॅप्टर आहे आणि ऑप्शनल सहित 6 मार्काला याच्यावरती प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये धातूच्या रासायनिक गुणधर्म आणि धातूंची अभिक्रिया श्रेणी जी आहे ती व्यवस्थित करायची आहे. रिएक्टिव्हिटी सेरीज ऑफ मेटल्स आणि त्यांच्या काही रिएक्शन दिलेल्या आहेत मेटलच्या. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आयनिक संयुगे म्हणजे काय, आयोनिक कंपाऊंड. हा प्रश्न 3
मार्काला पडू शकतो. आयोनिक कंपाऊंड त्याचे जनरल प्रॉपर्टी जी आहेत तो आयोनिक कंपाऊंड त्याची व्याख्या आणि त्याच्या प्रॉपर्टीज आहेत ह्या अगदी चांगल्या करून ठेवायच्या आहेत. त्यानंतर बेसिक मेटलर्जी मध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स, धातुकाचे सहंतीकरण, याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकार दिलेले आहेत. एक ग्रॅव्हिटेशनवरून सेपरेशन आणि दुसरा आहे ते मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. यातील एखादा प्रश्न तुम्हाला 3 गुणाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर एक्सट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम, याच्यामध्ये 2 मुद्दे, एक कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साइट ओर्स आणि दुसरा आहे तो इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिनियम. त्याची आकृती ही व्यवस्थित करायची आहे आणि त्याच्यामध्ये एनोड रिएक्शन, कॅथोड रिएक्शन हे सगळं व्यवस्थित तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आपल्याला 5 गुणांसाठी प्रश्न घ्यायचे आहेत, त्याप्रमाणे त्याची नोंद व्यवस्थित करायची आहे. त्यानंतर कोरोजन ऑफ मेटल्स, कोरोजनची व्याख्या जे चॅप्टरमध्ये झाले त्याप्रमाणे. प्रिव्हेन्शन ऑफ कोरोजन, त्याच्यामध्ये एकूण आपल्याला गॅल्व्हनायझिंग, क्लिनिंग, एनोडायझिंग, इलेक्ट्रोप्लेटिंग आणि ऑलिव्ह ह्या सगळे. ऑलिव्हवरती तुम्हाला एखादा प्रश्न विचारला, जोड्याला प्रश्न विचारला किंवा 2 मार्काला किंवा 5 अगदी तुम्हाला प्रिव्हेन्शन ऑफ कोरोजन हा सुद्धा 5 मार्काला प्रश्न पडू शकतो. त्यामुळे याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत जे तुम्हाला 5 मार्काला पडू शकतात. त्यामुळे त्याची तयारी व्यवस्थित करायची आहे. ज्यांना अभ्यास केलेला आहे त्याला नुसतं वाचन याच्यावर प्रश्न दिला आहे की नाही. कार्बन कंपाऊंड, याच्यामध्ये कार्बनचा बॉन्ड याच्यावरती प्रश्न पडतो. तुम्हाला माहिती आहे कार्बन वर्सटाईल इलेमेंट हा 2 किंवा 3 मार्काला प्रश्न पडू शकतो. क्वेश्चन 2A मध्ये किंवा क्वेश्चन 3 मध्ये, क्वेश्चन 2B मध्ये किंवा क्वेश्चन 3 मध्ये याच्यावरती कार्बन वर्सटाईल इलेमेंट आहे याच्यावरती प्रश्न पडू शकतो. त्याचे व्यवस्थित मुद्दे तुम्हाला घ्यायचे आहेत. एकूण 4 मुद्दे दिलेले आहेत, ते 4 मुद्द्यांचं नमूद करणं गरजेचे आहे. त्यानंतर इथेन आणि मिथेन हे 2 स्ट्रक्चर फॉर्म्युले अगदी काही नाही आले तरी एवढे व्यवस्थित सुद्धा आले पाहिजे. तुम्हाला ते 2 मार्क मिळून दिले जातात. मिथेनचा विचारल्यानंतर 2 मार्क येते. फक्त काय आहे ते बघून व्यवस्थित स्ट्रक्चर फॉर्म्युला करायचा आहे. त्यानंतर फंक्शनल ग्रुप्स आहेत. हॅलोजन असलेला ऑक्सिजन आणि नायट्रोजन ह्याचे आपल्याला काही फंक्शनल ग्रुप दिलेले आहेत. त्यामध्ये अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोहायड्रेट, ऍसिड, इथर, इस्टर आणि अमाइन हे फंक्शनल ग्रुप तुम्हाला आले पाहिजेत, लिहिता आले पाहिजेत. आणि त्याच्यानंतर जी आपल्याला होमोलॉगस सिरीज आणि त्याच्यानंतर IUPAC नॉमनक्लेचर नंबरिंग करणं आणि त्याला व्यवस्थित नाव द्यायचं आहे. आणि एखादा तुम्हाला फॉर्म्युला दिला असेल तर किंवा नुसता मोलिक्युलर फॉर्म्युला दिला असेल त्याच्यावरून तुम्हाला काय काढायचं त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. अगदी 2 मार्काला 1 मार्काला याच्यावरती प्रश्न विचारले जातात. IUPAC नॉमनक्लेचर आहे ते तुम्हाला 2 देऊ शकतात. फक्त कार्बनचं नंबरिंग आहे ते अगदी व्यवस्थित करायचं आहे. आणि शेवटचा जो मुद्दा आहे आपला याच्या ज्या इथॅनाइक ऍसिड आणि इथॅनॉल यांच्या रिएक्शन्स आणि त्यांचे काही गुणधर्म आहेत ते तुम्हाला करायचे. लास्टचा चॅप्टर बघा, स्पेस मिशन किंवा अवकाश मोहिमा हा 3 गुणांचा आहे आणि ऑप्शनल तरी त्याच्यावरती 5 मार्काचे प्रश्न पडतात स्पेस मिशन मध्ये. आता याच्यामध्ये अवकाश मोहिमांची गरज आणि महत्व, स्पेस मिशन म्हणजे काय आणि त्याची नीड आणि इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस मिशन आणि
आर्टिफिशियल सॅटेलाइट याच्यावरती 2 मार्काला तुम्हाला प्रश्न पडू शकतात. नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस मिशन काय आहे ते उत्तर, किंवा आर्टिफिशियल सॅटेलाइट वरती तुम्हाला म्हणजे 2 मार्काचे प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट, कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा मध्ये हाय अर्थ ऑर्बिट्स असेल, मिडियम अर्थ असेल किंवा लो अर्थ ऑर्बिट्स असतील याच्यावरती. त्यानंतर उपग्रह, प्रक्षेपक, चंद्र मोहिमा, मंगळ मोहिमा यासारखे आहेत त्याच्यावरती आपल्याला 2 गुणांचे प्रश्न जे आहेत म्हणजे मून मिशन असेल, मार्स मिशन असेल किंवा मिशन टू अदर प्लॅनेट हे 2 मार्काला याच्यावरती गुण पडू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अवकाशातील कचरा आणि त्याचे व्यवस्थापन, स्पेस डेब्रिज अँड इट्स मॅनेजमेंट याच्यावरती 3 मार्काला किंवा 2 मार्काला तुम्हाला प्रश्न पडू शकतात. स्पेस डेब्रिज अँड इट्स मॅनेजमेंट ही जी काही आहे पुस्तकातले, तुम्हाला स्पेस मिशन म्हणजे छापा मारण्यासाठीचा चॅप्टर आहे असं वाटतं, तसं नाही. त्यातलं घ्यायचं आपल्याला सायन्समध्ये ज्यावेळेला क्वेश्चन विचारतात त्यावेळेला त्याप्रमाणे उत्तर देणं अपेक्षित आहे. म्हणून तुम्हाला पुस्तक जवळ घ्या म्हटलं, याच्यावरती आपल्याला काय उत्तर घ्यायचं आहे आणि कुठला प्रश्न पडणार आहे. ठीक आहे बघा, इथंपर्यंत आपण पूर्ण चॅप्टरचा प्रश्न आपण प्रत्येक ह्याच्यावरती काय करू शकतात हे बघितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा शेवटचा तुम्हाला 2 किंवा 3 मार्काचे प्रश्न जे आहेत ते अंदाजाला पडू शकतात. त्याच्यावरती शॉर्ट नोट्स असेल किंवा एखादी ऍक्टिव्हिटी त्याच्यावरती 3 प्रश्न वेगळे दिले जातील. अशा प्रकारे तुम्ही 5 मार्काच्या प्रश्नांची तयारी आहे ती अगदी व्यवस्थित करायची आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रिक मोटर असेल किंवा इलेक्ट्रिक जनरेटर असेल, एक्सप्रेस आणि ऍडव्हान्स कंपॅरेटर असेल किंवा डिराइव्ड सर्किट असेल, नियर सायकलिंग किंवा कार सायकलिंग मध्ये अगदी 5 मार्काला पडू शकतो. त्यामुळे त्याप्रमाणे व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. 1 तास 1.25 तास मॅडमने मला मार्गदर्शन केलंय. मॅडमचे आभार. 1-2 मिनिटं सर्वांनी उभा राहायचं. आळस घ्या जरा, हात वर करायचे. हात वर करायचे, आळस द्या, आळस निघून जात मग. आपल्या 5 फर्स्ट आणि सेकंडचे 93 व्हिडिओज आहेत, जे व्हिडिओ तुम्हाला इथून पुढच्या कालावधीमध्ये एखादा कन्सेप्ट समजला नाही, तो समजण्याच्या दृष्टीने हे व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडतील. आणि म्हणून आज सगळ्या ग्रुपला मी हे पाठवले. यापूर्वी पाठवलेले होते, फक्त 10वी बोला तेवढं पाठवायचं राहिलेलं आहे, कारण मी त्या वर्गाला ऍडमिन नसल्यामुळं बाकीच्या वर्गाला मी पाठवलेलं आहे. तर त्या घरी गेल्यानंतर बघा आणि तुमचे जे शंका आहेत त्यांचं निरसन होईल. त्यातूनही काही शंका राहिल्या तर संबंधित जे काही विषय शिक्षक आहेत तुमचे सायन्सचे, त्यांच्याकडे तुम्ही या संदर्भात हे विचारू शकताय, तुमच्या शंकांचं निरसन करू शकताय. पार्ट 2 संदर्भात बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आता सरावाचा जो काही पहिला सराव आणि दुसरा सराव झाला त्यामध्ये बऱ्यापैकी मार्क्स पडलेले आहेत. म्हणजे 40 पैकी 20, 25, काही जणांना 30. आणि अगदीच जे विद्यार्थी नापास झालेले आहेत
त्यांच्यासाठी काही वेगळं करता येईल का, यासाठी संदर्भ जो आहे तो इथं तुम्हाला एकत्र करण्याचा आहे. परंतु बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी तेच विद्यार्थी गैरहजर दिसत आहेत. म्हणजे तुमचा अभ्यासाचा वेळ जातोय, पुन्हा पुन्हा तेच ऐकायचं आणि नको वाटतंय. मग वर्षभर पण ऐकलेलं आहे आणि पुन्हा तेच काय ऐकायचं आहे. त्यापेक्षा मग घरी अभ्यास करणं महत्वाचं आहे. जसं मॅडमने आता प्रकरण वाईज सांगितलं, तसं पार्ट 2 मध्ये प्रकरण वाईज न सांगता तुमचे जे काही 20 मार्काचं प्रात्यक्षिक आहे त्या प्रात्यक्षिक संदर्भात मी थोडंसं बोलणार आहे. तर यामध्ये माझ्याकडे जे वर्ग आहेत ई, फ आणि अचा जो वर्ग आहे त्या वर्गाला मी थोडंफार सांगितलेलं आहे की साधारणपणे प्रॅक्टिकलला आपल्याला कोणकोणते प्रयोग जे आहेत ते प्रत्यक्ष तिथं करायचे आहेत. त्याची ऑब्झर्वेशन कशी घ्यायची किंवा निरीक्षणं कशी करायची, रंगांचं वगैरे कसं नेमकं रंग कसे ओळखायचे आहेत, त्याच्यावरून मग एखाद्या प्रकारच्या रंगावरून जे काही पुढं ऑब्झर्वेशन लिहायचं आहे, कन्क्लुजन लिहायचं आहे ते कसं लिहायचं या संदर्भात बरंचसं सांगितलेलं आहे. आणि राहिलेल्या काही प्रयोगांचं सुद्धा आम्ही सांगणार आहे, सराव परीक्षा घेणार आहे. त्या सराव परीक्षेमध्ये आपल्याला प्रत्यक्ष तो एक्सपेरिमेंट कसा कॅरी करायचा, त्याची ऑब्झर्वेशन्स कशी ऍक्च्युली घ्यायची आहेत, रिडिंग लिहित असताना त्याची युनिट्स कशी घ्यायची आहेत, तिथं असणारा इन्फरन्स काय, ऑब्झर्वेशन्स काय असतील तर ती ऑब्झर्वेशन्स कशी नेमकी मेन्शन केली पाहिजेत, या संदर्भातले सगळे डिटेल्स आम्ही सांगणार आहोत. वास्तविक प्रत्येक वर्गवाईज हे काम जे आहे ते करायचं होतं, परंतु आपली काही अजूनही गेस्ट लेक्चर्स राहिलेले आहेत. जसं उद्याचं लेक्चर आहे आणि मग मध्ये जर तुम्हाला वर्गात नेणं थोडंसं वेगळं वाटतंय आणि म्हणून मग आज आहे त्या ह्याच्यामध्येच तुम्हाला एकत्रितरित्या पार्ट 1 आणि पार्ट 2 काही महत्त्वाचे प्रश्न त्या संदर्भात उहापोह करायला तुम्हाला जमवलेला आहे. बऱ्याच जणांचा कल असं दिसतोय की काय तेच ऐकायचं आणि बसून राहायचं. परंतु आता परीक्षा तरी त्या केंद्रावर होणार आहेत, आपल्याकडेच केंद्र आहे त्यामुळे काय दुसरीकडे जावं लागणार नाही. परंतु इतर शाळेची जी मुलं येत होती त्याऐवजी फक्त आपल्या शाळेतलीच मुलं असतील असं एकंदरीत दिसतंय, कारण केंद्र जे आहे ते वाढवलेली आहेत आणि त्यामुळे नेमकं आपण त्या परीक्षेसंदर्भात बोलू शकत नाही. दुसरं म्हणजे अजूनही द्विधा मनस्थितीमध्ये आहोत. 10वी-12वीची परीक्षा जी आहे ती ऑनलाईन घ्या वगैरे असं बऱ्याचशा बातमी आपण ऐकतोय. जर हे सगळं असलं तरी आपण अभ्यासाला सुरुवात केलेली आहे ती तशीच कंटिन्यू करायची आहे. अभ्यास महत्वाचा आहे आणि त्यासाठी मग पार्ट 2 संदर्भात थोडंसं मी सांगतोय तुम्हाला. त्याच्यामध्ये बराचसा भाग की जो सहजपणे तुम्हाला वाचून समजण्यासारखा आहे, त्या संदर्भात तुम्ही अभ्यास करताच आहात, लिहितच आहात. तरी सुद्धा काही शास्त्रीय भाषेतले शब्द जे आहेत ते नेमके त्या ठिकाणी येणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं लिखाणाचा जो सराव आहे तो तुम्ही केला पाहिजे. आणि तो करण्यासाठी नुसतं वाचन न करता थोडा वेळ लिखाणासाठी द्या, थोडा वेळ आकृती जे आहे त्यांचं ऑब्झर्वेशन करा. आकृत्यांचं ऑब्झर्वेशन झाल्यानंतर त्यांचं लेबलिंग आहे, त्याला जे नावं दिलेली आहेत ती नेमकी कशी आहे, त्याच पद्धतीनं ती जी काही डायग्राम आहे ती सायंटिफिकली आणि टेक्निकली करेक्ट आहे का, त्याला अनन्यसाधारण महत्व आहे, त्या दृष्टीनं त्या आकृत्या तुम्ही काढायच्या आहेत. अर्थातच त्या पेन्सिल नसल्या पाहिजेत आणि नावं जी आहेत ती पेनाने लिहिली तरी काही हरकत नाही. आकृती काढत असताना ती कशी असावी वगैरे या संदर्भात यापूर्वीच्या लेक्चरला तुम्ही ऐकलंच असेल, वर्गातही आम्ही सांगत असतोच. तरी सुद्धा काही मुलांच्या बाबतीत अजूनही ते 5पर्यंत पोहोचत नाही. म्हणजे 40 पैकी निदान 14 मार्कापर्यंत त्यांनी पोहोचले पाहिजेत, तर ते पोहोचत नाही आहेत. परंतु आत्ता त्यांच्यात नैराश्य आलेलं आहे. काय तर एवढं सगळं पोर्शन आहे, 10 प्रकरण आहेत, एवढे सगळे प्रश्न आहेत, हे महत्वाचं ते महत्वाचं, हे येणार ते येणार, इतक्या मार्कानं येणार, असं सातत्यानं आपल्या कानावर आहे. आणि घरचे आणि बाहेरचे सगळेच आता 10वीची परीक्षा जवळ आली, अभ्यास झाला का नाही, असे तसे बरेचसे प्रश्न जे आहेत, का असं विचारलं जातंय सतत, अभ्यास झाला नाही मग का झाला नाही वगैरे. आणि तुम्ही थोडंसं फ्रस्ट्रेशन मध्ये गेला असाल तर काळजी करण्याचं कारण नाही आहे. तुम्हाला हातभार आहे कसा, तर 20 मार्क जे आहेत ते अंतर्गत आहेत प्रॅक्टिकलचे आणि त्यामुळं नुसतं पास आउट होणाऱ्यांच्यासाठी फक्त 15 मार्क्स जे आहेत त्यांनी मिळवायचे आहेत. म्हणजे एका पेपरला 8 आणि दुसऱ्याला 7 जरी मिळाले
तरी सुद्धा तो पास आउट होऊ शकतोय. त्यामुळे ज्यांना 0, 1, 2, 3, 4 असे मार्क्स आहेत त्यांनी सुद्धा काही घाबरायचं कारण नाही, ते सुद्धा पास आउट होणार आहे. पण त्यांनी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, प्रॅक्टिकलला यायला पाहिजे. प्रॅक्टिकलची वही जर्नल जे आहे ते कम्प्लीट करून आमच्याकडे दिलं पाहिजे, सर्टिफाय करून घेतलं पाहिजे, वेळेवर त्या ठिकाणी सरावला यायला पाहिजे. आणि प्रॅक्टिकल परीक्षा जी आहे त्यात दिलेल्या सूचनांनुसार आपण प्रयोग केला पाहिजे, पेपरवर केलं पाहिजे, पेपरवर व्यवस्थित लिहिलेलं असलं पाहिजे. कारण ते जे पेपर आहेत ते बोर्डांना सबमिट करावे लागतात, तिकडे जात असतात आणि त्यामुळे तुमचं लिखाण जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही काय लिहिलंय पेपरवरती, म्हणजे एम काय लिहिलंय, अपॅरेटस काय, केमिकल्स काय लिहिलेले आहेत, ऑब्झर्वेशन टेबल नीट आखलंय का नाही, पेन्सिलनं आखलंय का, त्यात लिहिलेली जे ऑब्झर्वेशन्स आहेत किंवा रिडिंग्स आहेत त्यांना युनिट्स लिहिलीत का नाही, ती ओळखता येतील अशी लिहिलीत का नाही, त्याचप्रमाणे तिथे असणारा इन्फरन्स लिहिलाय का नाही, कन्क्लुजन लिहिलंय का नाही, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथं पाहिल्या जात असतात. आणि म्हणून मग प्रॅक्टिकल जे आहे ते महत्वाचं आहे. 20 मार्क्स आहेत त्याला. तुम्हाला माहित आहे पार्ट फर्स्ट पार्ट 2ला त्या ठिकाणी 6 मार्काचे एक्सपेरिमेंट्स आहेत. त्यानंतर तुमचं जे जर्नल आहे त्याला 2 मार्क्स आहेत. तुम्ही जे काही त्या ठिकाणी जर्नल व्यतिरिक्त जे लिखाण केलेलं आहे, प्रोजेक्ट प्रकल्प ज्याला म्हटलं जातं, तोही तुमचा सबमिट झालाय की नाही त्यालाही 2 मार्क्स आहेत. आणि मग पार्ट 2 मार्क सेकंडमध्ये असताना जे काही एक्सपेरिमेंट आपण घेणार आहोत, साधारणपणे कोणते एक्सपेरिमेंट्स असतील, त्यांची रिडिंग्स कशी घ्यायची, ते प्रयोग कसे करायचे, तुम्ही स्वतः ते हाताळणार आहात आणि प्रयोग करून त्या ठिकाणी नेमकी ऑब्झर्वेशन जी लिहिलेली आहेत आपण प्रयोगवहीमध्ये तशीच किंवा त्याच्या जवळपास तरी आपण एक वेळ कॅरी करतोय का नाही, येतच का नाही आपली, ते पडताळून पाहिलं तुम्हाला आम्ही संधी देणार आहोत. सराव परीक्षेमध्ये हे सगळं होणार आहे. म्हणजे जसं बोर्डाच्या परीक्षेत असतं तसं तुमची जी आहे ती अरेंजमेंट असणार आहे, सिटिंग अरेंजमेंट. त्यानंतर तो जो पेपर आहे त्या पेपरमध्ये पार्ट फर्स्ट पार्ट सेकंडमध्ये स्वतंत्ररित्या लिखाण करायचं आहे. त्या दिलेल्या जागेमध्ये नेमकं काय लिहायचं, कसं लिहायचं, या सगळ्याच सूचना ज्या आहेत त्या तुम्हाला दिल्या जातात. आता या ठिकाणी पार्ट 2 मध्ये असणारे जे काही महत्वाचे काही प्रश्न आहेत ते मी सांगतोय. आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांना यापूर्वी सांगितलेलं आहे, 9वीचे हे जे काही 21 अपेक्षित आहे ते सगळ्यांनी परचेस करा, खरेदी करा, सगळ्या विषयांसाठी खरेदी करा. म्हणजे त्याची ऍडव्हर्टाईज करतोय की कमिशन आहे असा तर गैरसमज करून घेऊ नका. कारण शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याकडे असणारं जे गाईड आहे, जसं आता पार्ट 2चं जर गाईड घेतलं तर साधारण 202 पानांचं गाईड आहे. मग एवढं सगळं कधी बघायचं आणि एवढं सगळं कधी पाठ व्हायचं घातलं नेमकं काय आहे ना, या विद्या परिस्थितीत तुम्ही आहात. त्यापेक्षा मग हे अपेक्षित थोडक्यात घेतलेलं आहे की ज्याचा फॉलोअप घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल किंवा आम्ही ज्या वेळेला पाहतो बोर्डाची जी प्रश्नपत्रिका येते त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न आहेत बऱ्याच अंशी याच्यामध्ये पूर्वी विचारलेले, म्हणजेच बोर्डाची 19ला 20ला परीक्षा झालेली त्यातले जे काही पेपर आहेत त्यात विचारलेले जे प्रश्न आहेत ते याच्यामध्ये आहेत. दुसरं म्हणजे 21ला काही परीक्षा झालीच नाही, आपल्या सर्वांना ज्ञात आहोत आपण सर्व या संदर्भात. आत्ता बाहेरची जी काही परीक्षा होणार आहे त्यामध्ये मग 1920चे विचारलेले जे प्रश्न आहेत त्याच्या व्यतिरिक्त जवळपास तसेच त्या प्रकरणात असणारे जे काही प्रश्न आहेत, जसं पार्ट फर्स्टमध्ये मॅडमने सांगितले केपलरचे लॉ जे आहेत ते महत्वाचे आहेत. आता त्यातला एखादा विचारला असेल तर दुसरा आणि तिसरा जो आहे त्याच्यावर जास्त भर द्या. किंवा आणि असे बरेचसे प्रश्न आहेत, जसं इलेक्ट्रिक मोटर आहे त्याच्यावरती त्याच्याऐवजी मग AC मोटर, या तिन्हीपैकी एक त्या ठिकाणी 100% असतंच. एक जर आता मागच्या परीक्षेला विचारला असेल तर तो वगळून राहिलेल्या 2ची तयारी चांगली करायची, असं गेस तुम्हाला करता येईल. साधारणपणे असे ठोकताळे जे आहेत ते रंगून काही जणांना बऱ्यापैकी मार्क्स पडतील, जे नापास होतात ते पास होतील, त्यांच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या अजूनही आपल्याला करता येतील. तुम्ही थोडासा वेळ देऊन यासाठी अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. त्याच्यामध्ये पार्ट 2 मध्ये अशी काही चिन्ह आहेत ज्या चिन्हांचा समावेश ऍक्टिव्हिटी बेस कृतीपत्रिका युक्त प्रश्नपत्रिका असल्यामुळं ऍक्टिव्हिटी बेस असे क्वेश्चन्स असणार आहेत. त्याच्यामध्ये काही सिम्बॉल्स दिलेले असतील, जसं या ठिकाणी सायकलचं चिन्ह आहे
किंवा डस्टबिनचं चिन्ह आहे ते काय त्याच्यावरनं बोध होतो. साधे प्रश्न आहेत, म्हणजे सायकल वापरा आणि काय प्रदूषण टाळा, किंवा त्या ठिकाणी असणारे जे काही इंधन आहे ते इंधन वाचवा. त्याच पद्धतीनं तिसरं आणखी काय सांगता येईल, सायकल वापरल्यानं काय होणार आहे, तर तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे, एक्सरसाइज होणार आहे, बरोबर. असं अशा प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती तुम्ही तिथं संभाव्य काही गोष्टी आहेत त्या घेऊ शकताय. त्याचप्रमाणे डस्टबिनच्या संदर्भात डस्टबिनचा वापर जो आहे तो आपण सगळ्यांनी केलाच पाहिजे. कचरा पडता उपयोगाचा नाही, तो डस्टबिनमध्येच टाकला पाहिजे. मग काय होतं, या डस्टबिनमध्ये आपण कचरा नाही टाकला तर काय होतं, मग आपलं आरोग्य बिघडतं, त्या कचऱ्यावरती वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होतो, संक्रमण होतं रोगांचं. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अनुषंगाने ज्या आहेत त्या तुम्ही तिथं मेन्शन करायच्या, लिहायच्या आहेत. त्याच पद्धतीनं भावाच्या याच्यामध्ये एक आकृती आलेली तेवढा त्या ठिकाणी लाईफ फीड म्हणजे कचऱ्याचे जे ढीग आहेत, घनकचरा, सॉलिड वेस्ट जे आहे त्याचं निर्मूलन कसं केलं जातं, वेस्ट त्याचं जे मॅनेजमेंट आहे त्या आधुनिक पद्धतीनं कसं केलं जातं. आणि मग जमिनीखाली खड्डा असतो, त्याच्यामध्ये कचरा टाकलेला असतो, तो झाकलेला असतो. त्याच पद्धतीने ह्या कचऱ्याच्या तळाशी प्लास्टिकचा कागद असतो, जेणेकरून जमिनीमध्ये या कचऱ्यात जे काही टाकाऊ घटक आहेत, पाणी आहे किंवा काही केमिकल्स तयार होतील त्या कालावधीमध्ये, ते जमिनीचं प्रदूषण करणार आहे. त्याच पद्धतीनं हा उघड्यावरती कचरा नसतो, तो जमिनीखाली असतो, म्हणजे हवेचं प्रदूषण होत नाही. त्याच पद्धतीनं बंद स्थितीमध्ये असल्यामुळं या ठिकाणी कचरा जो आहे तो तयार झाल्यानंतर उपसून त्याचा वापर जो आहे तो झाडांना, फुलांना किंवा शेतामध्ये चांगलं मॅन्युअर म्हणून वापर करू शकतो. तर अशा याच्यावरती आधारित काही प्रश्न जे आहेत सहज आहेत, सोपे आहेत आणि तुम्ही लिहू शकताय. त्याच पद्धतीनं असे काही प्रश्न आहेत, फ्लोचार्ट्स, थोडक्यात ओघ तक्ते ज्यांना आपण म्हणतो, बरेचसे ओघ तक्ते आहेत. मग क्रेज सायकल आहे, त्याच पद्धतीनं सौर ऊर्जा आहे किंवा इतर इंधन वापरून वीज निर्मिती जी आहे, विद्युत ऊर्जा निर्मिती, त्यामध्ये असणारे फ्लोचार्ट आहेत. ओघ तक्ते जे आहेत ते सगळे पुस्तकातले तुम्ही करू शकताय, जेणेकरून सहजासहजी याला असणारे जे 3 मार्क्स आहेत तुम्ही मिळवू शकताय. त्याशिवाय सगळेच सगळं ओघ तक्ता पूर्ण विचारलेला नसतो, तर अर्धा ड्रॉप करून त्या ठिकाणी हा ओघ तक्ता विचारलेला असतो. त्यामुळे थोडंसं ते जे काही वर्ड्स आहेत किंवा जे शब्द आहेत त्या चौपाटामधले ते वाचून आपल्याला आयडिया येते, हा ओघ तक्ता कशाच्या संदर्भात आहे, कुठल्या प्रकरणातला आहे. आणि मग मागचा पुढचा जो काही चौकटीमधला शब्द आहे त्याच्यावरून आपल्याला अंदाज करता येतो किंवा मधली स्टेप काय असावी. त्यामुळे सहजासहजी हे ओघ तक्ते जे आहे ते तुम्ही घेऊ शकता आणि चांगले मार्क्स जे आहेत ते यामध्ये मिळवू शकताय. त्याचप्रमाणे पाठ्यपुस्तकावर आधारित बहुपर्यायी प्रश्न जे आहेत तो पहिला प्रश्न असतो, एका मार्काचे 5 प्रश्न असतात. यासाठी मग पाठ्यपुस्तक जे आहे ते महत्वाचं आहे आणि म्हणून त्याचं वाचन जे आहे ते रोजच्या रोज झालं पाहिजे. थोडं इतर विषयाचा अभ्यास टाइम टेबल प्रमाणे तुम्ही करायचा आहे. नुसतं सायन्सच किंवा नुसत्या गणिताचं, नुसत्या इंग्रजीचं असं न करता प्रत्येक विषयाला ठराविक वेळ द्या. मग त्या वेळेमध्ये काय करायचं आहे तर पुस्तक वाचायचं आहे, काही प्रश्न लिहून काढायचे आहेत, काही शास्त्रीय कामं लिहून काढायचे आहेत, काही डायग्राम्स जे आहेत त्यांचं निरीक्षण करायचं आहे. असं ठरवून वेगवेगळ्या प्रकारे आपण अभ्यास जो आहे तो केला गेला पाहिजे आपल्याकडनं, जेणेकरून आपल्याला सगळ्याच विषयात सरासरी चांगली गाठता येईल, चांगले मार्क्स जे आहेत ते मिळवता येतील. त्या दृष्टीनं आपले प्रयत्न असूच पाहिजे. आणि त्यामुळे राहिलेल्या कालावधीत असा वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करून बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जाऊ शकता आणि त्या दृष्टीनं तुमचे प्रयत्न जे आहेत ते असायला हवेत. तसंच या ठिकाणी काही आकृत्या आहेत, त्याच पद्धतीनं काही सर्किट्स आहेत, जसं विद्युत घटांची जोडणी. याचा अभ्यास करत असताना सुद्धा याच्यामध्ये आपल्याला विद्युत घट जे आहे त्यांची जोडणी दाखवत असताना आणि ती संख्या वाढवून आपल्याला मायक्रो अँपियर टू मेगा अँपियर पर्यंत विद्युत धारा जी आहे ती
सौर ऊर्जेची काय करता येईल, क्रिएट करता येईल किंवा वाढवता येईल. परवाच्या याच्यात एक प्रश्न होता बघा, MA to ME त्या ठिकाणी करंट कसा वाढवला जाईल. तर बऱ्याच जणांनी त्याविषयी विचारलं, तर हा प्रश्न काय समजला नाही. तर सिम्बॉल्स दिलेले असतील किंवा संज्ञा दिलेली असतील तर आपण थोडंसं गुचकळत पडतो. याचं कारण काय की आपलं निरीक्षण कमी पडतं. लॉंग फॉर्म शॉर्ट फॉर्म जे आहेत ते आपण लक्षात ठेवत नाही. जसं IVF म्हणजे काय नेमकं, IVF पद्धत का वापरतात. पहिल्या सरावाला प्रश्न आला होता, पुन्हा दुसऱ्या सरावाला आला तरी सुद्धा आपल्याला लिहिता आलं नाही. म्हणजे पहिल्या सरावाचं प्रश्नपत्रिका जर आपण थोडीशी बघितली असती, आपण काय लिहिलं त्या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय, का आपल्याला लिहिता आलं नाही, कुठं आपण कमी पडलं, याचा मागोवा आपण काहीच घेतला नाही. आणि त्यामुळं दुसऱ्यांदा प्रश्न येऊन सुद्धा त्याचं उत्तर आपल्याला लिहिता आलं नाही किंवा जे सुचतंय ते काहीतरी उगीच आपण थापा मारले आहे. तर तसं न होता नेमकं काय आहे त्या संदर्भात आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याच पद्धतीनं पेशीविज्ञान आणि जैवतंत्रज्ञान या संदर्भात बरेचसे सोपे प्रश्न जे आहेत ते आहेत. ज्या याच्यामध्ये 9वीचा बराचसा भाग आहे तो आहे तसंच पुढे आलेला आहे. पण तरी सुद्धा इथं आपण हे ओळखू शकत नाही काय आहे नेमकं, कशाची आकृती आहे, त्याला नावं काय द्यायला पाहिजे, एवढं सुद्धा साधं आपल्याला जमत नाही. आणि मग नावं द्या आणि त्याची काळजी द्या असा प्रश्न आला की आपल्याला दोन्हीपैकी काहीच करता येत नाही. पूर्ण त्या प्रकरणाचे मार्क्स किंवा त्या भागाचे मार्क्स जे आहेत ते गमावतो आपण. किंवा अशी काही चित्र आहेत बघा, पुढील चित्रातील मुलगा जेवताना मोबाईल बघत आहे, हे योग्य की अयोग्य कारण सांगा. आता जेवताना मोबाईल बघणं हे कितपत योग्य आहे, तर ते काय बरोबर नाही, त्याला कळत नाही, जेवताना बघू नये अशी उत्तर आपण लिहितो तिथे. त्याच्याऐवजी जेवत असताना आपण एकाग्र असलं पाहिजे. आहार जो घेतोय त्या आहारात काय आहे तो आहार, त्याच्यासाठी जो समन्वय आहे म्हणजे आहार आणि आपली जेवणाची प्रक्रिया आहे, अन्न ग्रहण करण्याची प्रक्रिया, याचा जो समन्वय आहे तो साधला जात नाही. आणि म्हणून मग काय खातोय आपण, कशाबरोबर खातोय हे आपल्याला कळत नाही. त्याच्याऐवजी जर आपण असं केलं, या ठिकाणी या चित्रावरून आपल्याला नेमकं काय दुष्परिणाम लिहिता येतील. तर काय होईल, तर एक असं लिहिता येईल की आपलं लक्ष नसेल तर जीभ जी आहे ती चावली जाईल. एक सहजासहजी होणारी गोष्ट आहे. आपलं लक्ष नसेल तर हे घडतं. त्याच पद्धतीनं आपण मोबाईल पाहत आहे त्यामुळं मग घास चावून झालाय का, बारीक झालाय का, आणि गिळत असताना तो जर आपण न चावता गिळला गेला तर काय होईल, ठसका लागेल. म्हणजेच अन्नकण जे आहेत ते कुठं जातील, अन्न नलिकेत न जाता श्वास नलिकेत जातील आणि म्हणून ठसका लागेल आपल्याला. बरोबर, म्हणजे ही प्रक्रिया होऊ शकते. आणि म्हणून जेवताना मोबाईल पाहणं चुकीचं आहे असं समर्थन आपल्याला शास्त्रीय भाषेत काय चुकीचं आहे हे तिथं लिहिता आलं पाहिजे. प्रश्न किती सोपा आहे, पण त्या दृष्टीनं आपण विचारच करत नाही आणि त्यामुळे मग त्या प्रश्नाचं उत्तर नेमकं आपण देऊ शकत नाही, लिहू शकत नाही. तर थोडंसं असं अभ्यासाची ही पद्धत जी आहे ती थोडीशी अवलंबली तर चित्र स्वरूपात असणाऱ्या या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सहजपणे तयार करू शकाल. याच्यासाठी काही जास्त एफर्ट्स लागणार नाहीत आणि परीक्षेमध्ये आलेल्या या सगळ्या अशा छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सहज लिहाल. आणि मग तुम्हाला असं लक्षात येईल की पार्ट 2 मध्ये आपण आउट ऑफ मार्क्स मिळवलेले आहेत. आणि मग जो मिळणारा आनंद आहे तो आनंद गगनात न मावणारा असा असेल आणि तो तुम्हाला मिळावा असं मला वाटतंय. त्याच पद्धतीने या ठिकाणी स्टेम सेल्स किंवा मूलपेशी जे आहेत त्या मूलपेशीचा कुठं कुठं वापर होतो की वेगवेगळे क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये मग अवयव जे आहेत त्या अवयवामध्ये वेगवेगळे दोष निर्माण होतात आणि त्या दोषांचं निराकरण करण्याच्या दृष्टीने या मूलपेशींच्या सहाय्याने आपल्याला तो अवयव जो आहे तो लॅबोरेटरीमध्ये तयार करता येईल आणि त्या अवयवाचं प्रत्यारोपण करता येईल. म्हणजेच या ठिकाणी ही प्रक्रिया जी आहे ती कोणकोणत्या क्षेत्रात होऊ शकते, म्हणजे यकृत असेल, आंधळ्यामध्ये असेल, मेंदूमध्ये असेल, हृदयामध्ये असेल किंवा हाडांच्या ज्या काही ड्रॉबॅक्स निर्माण झालेले असतील, हाडांमध्ये काही दोष निर्माण झालेले असतील जसं सांधे आहेत त्यांच्यामध्ये
मूलपेशींच्या सहाय्याने हे दोष जे आहेत त्यांचं निराकरण आपण करू शकतो. उपचार पद्धती ज्या आहेत त्या मूलपेशींचा वापर करून पुनर्जीवन उपचार असं त्याला म्हटलेलं आहे. त्याच पद्धतीनं असे काही आणखी काही प्रश्न असे आहेत, जसं परवाच्या ह्याच्यामध्ये विचारलं होतं का सेल्फी काढणं, रस्त्याच्या मध्यभागी सेल्फी काढतोय एक मुलगा आहे आणि तो सेल्फी काढतोय, तर याचं नेमकं उत्तर काय? सेल्फी काढणं हा एक काय होईल, त्याचा व्यसन होईल, ॲडिक्शन होईल त्याचं एक सेल्फी काढणं हे. त्याच्यामुळे त्याच्या मेंदूमध्ये सातत्यानं सेल्फी काढणं, वेगवेगळ्या प्रकारे उभं राहून सेल्फी काढणं, वेगवेगळ्या गोष्टींची या ठिकाणी सेल्फी काढणं त्याच्यासह, मग त्याला हे करत असताना आपण कुठे आहोत, काय करतोय, आणि मग अपघाताची शक्यता आहे. अपघात झाला तर मग त्याला मृत्यूला सामोरं जावं लागेल किंवा काही वेळेस त्याच्या अवयव निकामी होतील, असं तसं या संदर्भात आपल्याला त्याची उत्तरं घेता येतील. किंवा या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ आहेत, सिगारेट आहे किंवा मद्य आहे, या व्यसनापासून दूर राहण्याच्या दृष्टीनं त्या संदर्भात सुद्धा एक चित्र या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं की ज्याच्यावरून आपल्याला या संदर्भात त्याचे दुष्परिणाम लिहावे लागतील आणि ते सहज शक्य आहेत. आपण आजूबाजूला ज्या ठिकाणी वावरतोय तिथं आपण हे बघतोय की हे मादक द्रव्य, सिगारेट किंवा तंबाखूचे जे परिणाम आहेत त्यामुळं मग नेमकं काय होतं, तर कॅन्सर होतो, कशाचा कॅन्सर होऊ शकतो, त्यानंतर या कॅन्सरवरती उपचार आहेत का, किंवा त्या ठिकाणी अर्थार्जन. त्याच पद्धतीनं आणखी काही प्रश्न असे आहेत बघा, व्यसनाधीनतेचे जे परिणाम आहेत, सामाजिक आरोग्य धोक्यात येतं, मानसिक ताणतणाव, काही दुर्धर आजार होतात वगैरे. त्याच पद्धतीनं इथं मॉडेलमध्ये परीक्षेवर आधारित काही प्रश्न विचारले जातील, परंतु आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेत यावरती प्रश्न विचारले जात नाही. असं यावेळेला होऊ शकेल मला वाटतंय की परीक्षेत दिलं जाईल आणि त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातील. कारण ही जी आत्ताची परिस्थिती आहे कोविडमुळं, मुलांना परीक्षा न घेता गेल्या वर्षी जसं वरच्या वर्गात घातलं, पास आउट केलं, तसं न करता आत्ताची परीक्षा घेतली जाईल. त्याच्यामध्ये निदान मुलांनी लिहावं, त्या निमित्तानं अभ्यास करावा आणि त्यांना थोडे कमी मार्क्स पडले तरी सुद्धा परीक्षेतून ते उत्तीर्ण झालेत आणि काही अंशी त्यांची तयारी झाली आहे, वरच्या वर्गात गेल्यानंतर त्यांना याचा त्रास होणार नाही. या दृष्टीनं मग काही प्रश्न विचारले जाते, त्यात हा एक प्रश्न समाविष्ट होईल असं माझा अंदाज आहे. त्यामुळे यात दिलेले काही परीक्षेत आहेत त्यांचा तुम्ही अभ्यास करावा, जेणेकरून नाही विचारलं तरी सुद्धा या परीक्षेमधला बराचसा भाग जो आहे तो इतर ठिकाणी तुम्हाला उपयोगी पडू शकतोय. त्याच पद्धतीनं या ठिकाणी परवाच्या याच्यामध्ये असा प्रश्न होता बघा, वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन या संदर्भात तुमचं कन्फ्युजन झालेलं होतं, नेमकं काय लिहायचं. तर फुलाचे जे काय भाग आहेत, फुलाचं चित्र काढायचं, जसं या ठिकाणी हिबिस्कसचं उदाहरण आहे आणि त्या हिबिस्कसचे जे पार्ट्स आहेत, अँड्रोशियम, गायनोशियम काढायचं आणि त्याचं कार्य त्या ठिकाणी लिहायचं. काही जणांनी तसं लिहिलेलं होतं, परंतु नेमकं अँड्रोशियम आणि गायनोशियम हे काय आहे, मेल का फिमेल सेक्स ऑर्गन्स आहेत. त्याच पद्धतीने तिथं होणारे जे काही फलनाचं प्रकार आहे, फर्टिलायझेशन सिंगल आहे का डबल फर्टिलायझेशन आहे वगैरे तिथं मेन्शन केलं तरी चालू शकते, किंवा त्या ठिकाणी असणारं दुसरं एक चित्र जे आहे वनस्पतीमधलं फलन म्हटलेलं आहे. तर डबल फर्टिलायझेशनची दुसरी एक आकृती दिलेली आहे, ती काढून त्या ठिकाणी ती प्रक्रिया जरी लिहिली तरी सुद्धा मार्क्स त्या ठिकाणी दिले गेलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापना संदर्भात, आपत्ती म्हणजे काय कळत नाही, आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती जी आहे नैसर्गिक आपत्ती जसं भूकंप आहे, त्या ठिकाणी पूर येतात, त्यावेळी आपत्ती येण्यापूर्वी घ्यावयाची काळजी आणि आपत्ती आल्यानंतर घ्यावयाची काळजी जी आहे.
डिझास्टर मॅनेजमेंट आणि पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. तर या संदर्भात आणखी छोटे छोटे मुद्दे आहेत, सहज वाचून समजण्यासारखं भाग आहे. तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांना तो निकाल नाही परवाच्या याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही काही नेमकं वाचतच नाही. का वाचत नाही तर सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे अभ्यासक्रम आहे आणि पुस्तकात एवढी प्रकरणं एवढं सगळं या विचारातच तुमचा सगळा वेळ जात असावा आणि मग मिळणाऱ्या वेळेत थोडंसं काहीतरी वाचून होतंय. परीक्षे दृष्टीने नेमकं काय वाचायचं किंवा काय ही अवस्था तुमची असावी आणि म्हणून असं होत असावं. आता मॅडमनी सांगितलेलं काय बरंचसं मी सांगतोय बऱ्याचशा गोष्टींवरती आधारित या गोष्टी ज्या आहेत त्या कटाक्षानं करा आणि सहजासहजी चांगले मार्क्स जे आहेत ते कसे पडतील या दृष्टीनं प्रयत्न करा. त्याचप्रमाणे प्राण्यांच्या वर्गीकरणासंदर्भातलं जे काही प्रकरण आहे त्याच्यामध्ये बरेचसे प्राणी आहेत. या प्राण्यांचं जे काही वर्गीकरण आहे, क्लासिफिकेशन आहे, ते क्लासिफिकेशन सहज तुमचं तयार होईल. कारण त्याचप्रमाणे त्यांची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट ॲनिमल्स जे आहेत ते तुम्ही करू शकताय. त्यातही तुमचे चांगले मार्क्स तुम्ही मिळवू शकताय. त्याच पद्धतीनं आणखी असे बरेचसे प्रश्न आहेत. जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तथ्यावर आधारित किंवा जे फ्लोचार्ट आहेत मागच्या काही बोर्ड परीक्षेमध्ये विचारलेले इथं दिलेले आहेत. जसं मार्च 19ला विचारलेलं आहे उत्क्रांती पुरावे जे आहेत, एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन, त्यामध्ये परवाच्या याच्यामध्ये सुद्धा प्रश्न होता बघा. तर हे प्रश्न जे आहेत त्यामध्ये त्याची जी उत्तर आहेत ती नेमकी लिहिली जात नाही. तर ती नेमकी काय आहेत हे पुन्हा एकदा तुमच्या याच्यामध्ये वाचनात येऊ देत, नीट तयारी करा जेणेकरून हे ओघतक ते सहजासहजी तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. आणि हे सहज शक्य आहे. भाग 2 मध्ये बरेचसे मार्क्स तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकताय. कारण भाग 1 मध्ये काही भाग जो आहे तो आम्हाला नीट समजावून द्यायला वेळ मिळाला नाही. तुम्हाला माहीत आहे आपल्याला शाळेत फार दिवस येता आला नाही, म्हणजे 4-5 महिन्याचं रेग्युलर शाळा झाली आणि त्यामुळं सुरुवातीचा काही भाग जो आहे तो आपण ऑनलाईन घेतला, ज्यामध्ये काही मर्यादा होत्या की ज्या मर्यादांमुळं आपल्याला नेमकं तुम्हाला पचनी पडेल अशा पद्धतीनं शिकवता आलं नाही किंवा तेवढा वेळ देता आला नाही. जरी असं असलं तरी पार्ट 2 मधला बराचसा भाग जो आहे तो सोपा आहे, सहज वाचून समजण्यासारखा आहे आणि त्याकडे जरा थोडंसं जास्त भर दिला तर तुमची दोन्ही पेपरची सरासरी जी आहे ती चांगली होईल आणि प्रात्यक्षिकाला मिळणाऱ्या मार्कासह तुम्ही 100पैकी चांगले मार्क्स जे आहेत ते मिळवलेले असतील. ठीक आहे. बराचसा भाग जो आहे हा यातला असा येईल असा प्रकरण वाईज न सांगता थोडासा तुम्हाला कंटाळवाणे वाटणार नाही आणि जास्त वेळ इथे थांबायला लागू नये असं मलाही वाटतंय. उगीच जास्तीचं सांगण्यापेक्षा थोडक्यात आणि परीक्षेच्या दृष्टीनं तुम्ही याची तयारी कराल, ज्या गोष्टींवर भर द्यायचा हे तुम्ही आता ऐकलेलं आहे त्यानुसार ती तयारी जी आहे ती तुम्ही करावी. तुम्हाला यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. बोलू नका. विज्ञान भाग 1 आणि 2 या संदर्भामध्ये भविष्य काळामध्ये येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या. जे विद्यार्थी कमी गुणवत्तेचे आहेत त्यांच्यासाठी पासाच्या जवळ जाण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. याबद्दल त्यांचं संस्था, प्रशालेचे मुख्याध्यापक, सर्व विभागाचे अधिकारी व शिक्षक यांच्या वतीनं मी त्यांचा आभारी आहे आणि धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर जवळजवळ 1.5 ते
पावणे 2 तास या विषयासंदर्भामध्ये सांगितलेली माहिती तुम्ही शांत चित्तानं ऐकली त्याबद्दल तुमचं गोड कौतुक. उद्याच्या व्याख्यानमाले संदर्भामध्ये तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. सामाजिक शास्त्र भाग 2 इतिहास राज्यशास्त्र या विषयासंदर्भामध्ये छत्रपती शिवाजी विद्यालय उजळणी येथील सौ मोहिते मॅडम आपल्याला 1.5 ते 2 तास अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं मार्गदर्शन करणार आहे. आपल्या प्रशालेमध्ये इयत्ता 10वी अ या वर्गाला समाजशास्त्र विषय नाही लक्षात ठेवा. तर इयत्ता 10वी अ मधल्या विद्यार्थ्यांनी उद्या 11 वाजता बरोबर टेक्निकलची प्रॅक्टिकल परीक्षा आहे आणि श्री पाथरे सरांची गाठ घ्यायची आहे.